एरंजाड मधील जागेचे वाद आता काही थांबताना दिसत नाहीयेत. मागच्या वेळेस सुद्धा आपण मुसळे कुटुंबातला एक वाद तसा बघितला होता, पण आज हेच मुसळे कुटुंब आपल्यासोबत एकत्रित तुम्हाला दिसत आहे. खरं तर आता याच मुसळे कुटुंबांमध्ये आणखी एक वाद उद्भवण्याची चिन्ह नाकारता येत नाही. खरं तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की बाबा आहेत, आपण यांच्याशी मागच्या वेळेस बोललो, काय नेमकं प्रकरण होतं आपण सविस्तर जाणून घेतलं, त्यांचा सर्वे नंबर, फेरफार वगैरे आपण सगळ्यांवरती चर्चा केली. पण आजचा मुद्दा आहे फेरफार क्रमांक 144, जो आता वादाचा सापडताना दिसतो आहे. खरं तर या सर्वे नंबर 144चा एक मुद्दा असा आहे की ही जागा संपूर्णपणे यांच्या वडिलांची होती. 1943 मध्ये वडील गेल्यानंतर हा सगळा पेच प्रसंग उभा राहिला आणि आता परिस्थिती अशी आहे की पांडुरंग मुसळे आणि यांच्या भावाचा मुलगा हरिश्चंद्र मुसळे यांच्यात आता या सर्वे नंबर किंवा फेरफार क्रमांक 144 वरून आता वादविवाद आणि वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण नेमकं काय प्रकरण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. पांडुरंगजी, खरं तर मला पहिला प्रश्न हाच विचारायचा की नेमकं प्रकरण काय, कारण मागच्या वेळेस आपण वेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा केली, आता फेरफार क्रमांक 144 नेमकं काय? 144 हा वडिलांच्या नावाचा होता. वडील 1943 वाढले, त्यानंतर आम्ही 4 भाऊ, त्यांचे वारस. कोण कोण? मारुती, दत्तू, गोपाळ, पांडुरंग. मारुती, दत्तू, गोपाळ आणि पांडुरंग म्हणजे तुम्ही. त्यानंतर आम्ही त्यावेळेला आम्ही अज्ञान होतो. पालन करते आई जनाबाई असं होती. नंतर आम्ही त्या सगळ्या जमिनी एकत्र राहत होतो. बरोबर. वडील वाढल्यानंतर 1943 सालानंतर 1943 आपण आम्ही नंतर आम्ही संज्ञान झाल्यानंतर जो तो नंतर 1968 साली आमच्या ह्या 144 सर्वे नंबरच्या जमिनीमध्ये आमचं घरगुती वाटप झालं 4 भावामध्ये. ज्याच्या त्याच्या वाटणी राहिला जो तो त्याचा उपभोग घेत होता. बरोबर. त्यानंतर 1988 साली मारुती, दत्तू आणि गोपाळ यांनी 144 मध्ये त्यांच्या वाटण्याला गेलेल्या जमिनी त्या त्यांनी त्यांच्या वेगळ्या सातबारा करून घेतला. 1988 साली दत्तू मुसळे यांनी गोपाळ आणि दत्तू यांनी एक वेगळा म्हणजे फेरफार करून घेतला. 1988 ला ही फाळणी झाली. नंतर त्या बाकीच्या जमिनी राहिल्या 144 मध्ये त्या आमच्या दोघांच्या, मारुतीचे आणखीन पांडुरंग. तर त्याला आम्ही त्यांना सातबारा फेरफार वेगळा केला नव्हता. नंतर त्यानंतर हा दत्तू वाढल्यानंतर दत्तू 2005 ला दत्तू वाढला. तर दत्तूचा एक नातू होता, त्याने ह्या आमच्या राहिल्या जमिनीवरती त्यांच्या वारसांची नावं टाकली. दत्तूच्या वारसांची ती वारसांची नावं कमी करण्याकरता माझ्या वाटणी झालेल्या जमिनी मला मिळण्याकरता मी 1914 साली एक आरटीएस अपील टाकला प्रांताकडे. 1920 तो जो निकाल जो त्याने प्रांताने अर्ज फेटाळून म्हणजे तुम्ही कोर्टात जाऊन असं सांगितलं. त्याच्यावरती आम्ही ठाण्याला अपील केलं. 103/2000. आता सध्या स्थिती काय या फेरफार क्रमांक 144? आता 44 त्याने वाटून घेतल्या, बाकीच्या बाहेर राहिल्या आमच्या वाटणीप्रमाणे मला मिळावा म्हणून मी तो एक आरटीएस अपील टाकला. तो आरटीएस अपील प्रांताने हे केला, रिजेक्ट म्हणजे असं केलं की तुम्ही कोर्टात जा, कोर्टात तुमचा पैसा मागून घ्या. माझ्यासोबत पांडुरंग मुसळे यांचे चिरंजीव सुद्धा आहेत, अरुणजी मुसळे. आपण यांच्याशी बातचीत. अरुणजी, नेमकं 144 फेरफार मध्ये असं दडलंय काय? कारण 1943 नंतर यांचे वडील वारले आणि तिथून हा पेच प्रसंग उद्भवला. 1988 ला म्हणजे दत्तू आणि गोपाळ त्यांनी त्यांचा फेरफार वेगळा करून घेतला, पण परंतु मारुती आणि यांचा तो पेच प्रसंग होता. मग आता नेमकं पेच प्रसंग काय? जेव्हा आम्ही संज्ञान झालो म्हणजे आम्हाला कळायला लागलं, तेव्हा ज्या ज्या जमीन आमच्या वाट्याला आल्या होत्या म्हणजे 108चा 9 परत खालच्या ज्या पाट्या वगैरे होत्या त्या रेल्वेची लाईन वगैरे गेले, तेव्हा आम्ही जमीन म्हणजे जेव्हा आम्ही संज्ञान झालो तेव्हा माझं लग्न झालं, तेव्हा मी आणि भाऊ आम्ही स्वतः करत होतो. आणि वडिलांना आम्ही नेहमी बोलतो जमीन नावा करून घ्या, नावा करून द्या. वडील बोलतो आता जाऊ दे आपले हे करू नंतर करू नका करून असं करून आमचे 15-16 वर्ष निघून गेले. पण जेव्हा आम्ही बोललो बाबा आता तेव्हा नावावर का केली जमीन कसं बोलत लावतात पिलं ह्यांना जेवढं जमिनीचं व्हॅल्युएशन लावणी होती जमीन आणि जमिनीचं कसं एवढं व्हॅल्युएशन नव्हतं. तेव्हा लोकांना पैसा वगैरे माहिती नव्हतं, फक्त माणुसकी माहिती होती. आता लोकांना पैसा दिसतो. त्याच्यामध्ये काय झालं माहिती का, त्यांनी त्याच्या वाटण्याची होती म्हणजे मारुती गणपत मुसळ्याच्या वाटण्याच्या जमीन होत्या, 2-3 जमीन त्या विकून टाकल्या, पण त्या सर्व 4 माझ्या नावावरती होत्या. मग त्या नावा करताना म्हणजे ज्यांच्या ताब्यात होते त्यांच्या नाव करताना आहे ना आमच्या प्रत्येकाच्या सह्या घातल्या. वडिला पण तिथे सह्या दिल्या ते त्यांच्या होत्या, त्यांच्या वाटण्याच्या 2-3 जमिनी त्यांनी विकून टाकल्या. नंतर
त्यांच्या जमिनी कमी राहिल्या आणि नंतर मग आम्हाला कळायला लागलं, आम्ही बोललो जमीन जमा करतो. मग अण्णा एक प्रांतकाळी केला, तो फेटाळला. पण आम्ही जिल्हा कलेक्टर अर्ज केला, केला, त्याच्यामध्ये आम्ही केस जिंकलो. आणि 2019ला आमचा सातबारा फिरून जमीन आमच्या नावावर झाली. त्यामुळे आम्हाला बरं वाटलं, बाबा आपण जमीन जी आपली स्वतःची आहे ती आपल्याला मिळाली. पण नंतर ते अपिलात गेले, कोकण विभाग आयुक्ताकडे अपिलात मध्ये गेले. त्याच्यामध्ये मारुतीचे त्याचे वारसदार. त्याच्यामध्ये काय झालं माहिती का, 1805 हा फेरफार आहे तो पूर्ण रद्द करण्याचा आम्हाला निकाल मिळाला. आता विचार करा हा निकाल कसा काय मिळतो, म्हणजे 1805 पूर्णपणे रद्द बदल करतो कसं? आता ऐका ना तुम्ही, आम्ही पहिली गोष्ट तो 1805 हे झाला, आम्ही डायरेक्ट भूमीन होतो, म्हणजे आमच्याकडे जमिनीत राहत. असं कुठं निकाल बघितलाय का? ठीक आहे चला, आम्ही ते मान्य करतो बाबा, तो झालं. पण आम्हाला भूमिहीन करून फक्त त्यांच्या जमीन त्यांच्या वाटण्यासाठी गेले, प्रांताधिकाऱ्यांना कुठेतरी साठवलोट करून. हो तसंच आम्हाला तेच वाटतं. कारण का, आणि पहिली गोष्ट आम्ही प्रामाणिक मानतो, आमच्याकडे काही हे नाही, म्हणजे पैसा आम्ही प्रामाणिक मानतो. वडील कोर्टात कामाला रिटायर झाले, भाऊ एसटी मध्ये होता, मी नगरपालिकेत. आम्हाला जमिनीत म्हणजे आमचं रोजूट चालू आहे. पण जमीन शेवटला आपण शेतकरी आहे, जमीन आपल्या नावावर पाहिजेत ना, त्यासाठी आम्ही भांडत होतो. आणि नंतर हे झाल्यानंतर आणि गावातले पहिली गोष्ट आहे ना, मारुतीचे वारसदार आहेत ना, ते आमच्यामध्ये होते, म्हणजे आम्हाला बोलले जमीन नावावर तुम्ही तुमची नाव घ्या. पण गावातले काय गावगुंड आहेत गावातले, त्यांनी गावात भरपूर लपडी केले आहेत. म्हणजे भावाचे जे वाद आहेत जमिनीमध्ये, ते वाद कसे, म्हणजे आता तुमच्यातला हा घरातला आता विषय म्हणजे चुलत्यांमधला विषय आता डायरेक्ट गावगुंडाकडे गेला. आणि गावातले गुंड असे आहेत ना, त्यांना फक्त पोळी भाजायची असते, त्यांना त्यांच्याशी घेण्यात असं आमच्याशी घेण्यात असं असा काही प्रकार करून गावातले जवळ 5 का 6 प्रॉब्लेम असे ते सॉल्व्ह न करता वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे पाठबळ असल्यामुळं आमच्या सारख्याला राजकीय पाठबळ नाही. त्यामुळे आम्ही एकदम 1805 आम्ही भूमिहीन, आम्ही एकदम हवालदिल झाले वडिलांच्या. आता हा जो लढाई 1805 साठी आहे, मग आता तुमची पुढची भूमिका आहे, कारण प्रांत अधिकाऱ्यांनी 2020चा निकाल आहे की रद्द बदल ठरवत आहे. हो, तुमचं आता पुढची भूमिका काय? आता काय आम्हाला काही सुचत नाही आम्ही काय करावं म्हणून. आम्ही डायरेक्ट भूमिहीन झालोय. आता तुम्हीच बघा, जमीन आमची होती आणि आता डायरेक्ट भूमिहीन. त्यांची जमीन नावावर, त्यांचा पण फेरफार वेगळा झाला, त्यांची जमीन त्यांच्या नावावर, ते आता जमीन लावतात. पण हे साठवलं नेमकं केलं कोणी? म्हणजे आता जमीन, आता तुम्ही जसं म्हणालात की 1805 नुसार समजा रद्दबातल झालं, 1805 हा फेरफार क्रमांक, तर तुम्ही भूमिहीन होता, म्हणजे हे नेमकं केलं कोणी? याच्या मास्टर माइंड म्हणजे गावातले गावगुंड, त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे. आणि तुम्हाला माहिती महसूल विभागामध्ये सगळं हल्ली याच चालू, आर्थिक व्यवहारामुळे. असं आर्थिक व्यवहारामध्ये काहीतरी त्यांनी करून साठवलेट करून त्यांनी त्यांच्या बाजून घेतला आणि आम्ही पूर्ण भूमिहीन झालेला. तर आमची भूमिहीन झाला. आम्ही हीच व्यथा मांडण्यासाठी आम्ही तुमच्याकडे. खरं सर, म्हणजे फेरफार क्रमांक 1805 खरं तर ही 1943 पासूनची गोष्ट सुरू होते आणि आजपर्यंत म्हणजे जमीन सगळी यांचीच होती. जमीन पांडुरंग मुसळे यांच्या वडिलांचीच होती. मग त्याच्यानंतर त्याचे हिस्से असं पडत गेले आणि 1988 साली त्यामध्ये परत एकदा हिस्से वाटणी झाली. आणि मग जे दत्तू आणि गोपाळ होते त्यांनी वेगळाच फेरफार त्यांचा करून घेतला. उरलेले मारुती जे आता मयत आहेत, आता त्यांचे वारस आणि पांडुरंगजी यांचा खरं तर आता फेरफारचा एक वाद होता. पण आता परिस्थिती अशी आहे की प्रांताधिकाऱ्यांशी कुठेतरी साठोलट्ट करून या पद्धतीचा निकाल पुढे आणला जातोय असं अरुण मुसळे म्हणतायत. तुमच्याकडे जागे संदर्भातले काही पुरावे आहेत की जागा तुमची? पुरावा दाखवतो. म्हणजे त्यांचा वाद फक्त कुठे चालू माहितीये का, 1805 जेव्हा हे झाला तेव्हा तो ठीक आहे रद्द केला. पण आमच्याकडं 108 क्रमांक 9 हा सर्वे क्रमांक आहे, हा खप आहे आमच्याकडे. ह्या खपावरती त्यांचं खूप लक्ष आहे. म्हणजे तो प्रॉपर्टी, म्हणजे त्यांना असं वाटतं की बाबा ही प्रॉपर्टी आमचीच आहे म्हणून. आता हे बघा, हा एकदम जुना कागदपत्र आहे, हा जुना कागदपत्र आहे. हे पांडुरंग मुसळेंनी लिहून घेतलेलं आहे. आणि हा हरिश्चंद्र, दिलीप आणि मारुती जेव्हा जिवंत होते, हयात होते, त्यांनी हा माल लिहून दिलेला कागद आहे. त्याच्यामध्ये हा 108 नंबर, सर्वे नंबर 108/9 हा पूर्णपणे आमच्या ताब्यात असं लिहून दिलं गेलं. त्या काळात आम्ही त्यांना पैसे वापर पण दिलेले आहेत. पण असं एवढंच म्हणजे त्यांनी आता मारुती हे सध्या मयत आहेत आणि असं असं त्यांनी लिहून दिलेलं म्हणजे मरणाच्या आधीच त्यांनी हे सगळं त्यांना लिहून दिलं होतं. हा वादविवाद खरं तर इथे संपायला पाहिजे होता. पण मग प्रांताधिकाऱ्यांनी असा निर्णय का द्यावा आता तेच आम्हाला कळत नाही ना सर. एवढी आमची खरी कागदपत्र त्यांच्याकडे दिली. हो, सगळे कागद जोडले. ह्याच्यामध्ये बघा पूर्ण लिहिलेलं आहे 108 क्रमांक 9 हा पहिला आमच्याकडे सही आहे मारुती. हो, सगळ्यांचे सही आहे. मुलाची पण सही आहे. बघा
मारुती गणपत मुसळे, हरिश्चंद्र गणपत मुसळे हे साक्षीदार होते. त्याच्यामध्ये म्हणजे खरं तर यामध्ये तुम्ही बघू शकता साक्षीदार आणि जे खरं तर या वादविवादात होते त्यांनी सुद्धा इथे लिहून दिलं होतं की हा संपूर्ण फेरफार क्रमांक यांच्याकडे राहील. पण आता यांचेच वारस म्हणजे आता यांचे वारस नेमकं कोण? हरिश्चंद्र मुसळे आता दिलीप मुसळे त्याचा बारका भाऊ. हरिश्चंद्र मुसळेंची याच्यावर सही आहे. हरिश्चंद्र मुसळेची सही असताना सुद्धा तुम्ही बघू शकता की प्रांताधिकाऱ्यांशी साठवलोट आहे हे 100% या ठिकाणी प्रमाणित केलं तरी काही यात वेगळं बोलण्याचं कारण नाही. कारण हरिश्चंद्र मुसळे जे आता सध्या यांच्या विरोधात आहेत यांचे त्यांच्याशी फेरफार क्रमांक डॅश वरून भांडणं सुरू आहेत. पण असं असताना सुद्धा एक म्हणजे त्यांचे वडील असतील किंवा त्यांचे चुलते असतील त्यांनी सगळ्यांनी लिहून दिलं की आता हा फेरफार क्रमांक पांडुरंग मुसळे आणि त्यांचे वारसदार यांच्या ताब्यात राहील. असं असताना सुद्धा प्रांताधिकाऱ्यांनी आपल्याला बघू शकता तुम्ही 2020चा हा निकाल आहे यामध्ये स्पष्ट नमूद केलंय की हा फेरफार क्रमांक जो 1805चा होता आपण जसं मगाशी बोललो तो पूर्णपणे आम्ही रद्दबदल ठरवतो आहोत. आता याच्या विरोधात तुम्ही कुठेतरी अपील केलं? सर अजून केलं नाही. आणि सर अजून एक आम्ही ठरवलं होतं बाबा त्यांची परिस्थिती खराब आहे, तो 108/9 तो आहे तो काय ती प्रॉपर्टी म्हणजे त्या प्रॉपर्टीला सगळ्यांचे लक्ष लागून एकदम रोड लगत आहे. आम्ही पण विकलेलं नाही आणि आम्ही कोणाला विकून पण क्रिकेटचं ग्राउंड तुम्ही बरोबर बोला. तर तिथे त्यांनी आता काय केलं आता आम्हाला आता समजलंय आमच्या गावातले गावगुंड म्हणजे त्यांच्याकडे बकळ पैसा आहे असताना असे खोटेच काम करून ते पैसा कमवलेला आहे. तो 108/9 ते त्याच्या ताब्यात घेतलाय असं आम्हाला समजलंय. आणि मारुती गणपतचे जे वारसदार आहेत सध्या आता हयात येते त्यांच्या नावावर काहीतरी त्याने आम्हाला रक्कम काहीतरी जमा केले आणि काहीतरी एक रजिस्टर मारून त्यांनी हे केलेलं आहे. आता आम्ही भाऊ आहे ना शेवटला आमचेच भाऊ आम्ही त्यांना बसवण्याचा प्रयत्न केला. बोलत चला बाबा हा वाद राहू द्या आमच्याकडे 4 भिंतीत वाद नको आपलं शेवटला आपण मुसळ आपण समोर तर आम्ही त्यांना बोललो बाबा तो हाय तो काय ती मिळकत आहे त्याच्यामुळे थोडंफार आम्ही तुम्हाला देतो तुमच्या नावावर करतो आणि तुम्ही मोकळे व्हा आम्ही मोकळे व्हा. ते बोलतात आता आम्ही बसणारच नाही आम्ही आता दुसऱ्यांकडे जे आम्हाला जे आमच्याकडे मदत करतात त्यांच्यावर बसा त्यांच्यावर तुम्ही आर्थिक व्यवहार करा. आता तुम्हीच बघा मुसळे सोडून गावातले गावगुंड आहेत हा त्यांच्यावर आम्ही बसून व्यवहार करायचा काही पटतं का आम्हाला न पटण्यासाठी गोष्ट ना म्हणून आम्ही ठरवलं बाबा होईल ते जाईल आता कोणावर बसायचं काही नाही आपण पुढची टोकाची भूमिका घ्यायची ते आपण घेऊ आणि कुठं जायचं कुठं अपीलला जायचं ते नंतर ठरवू आपण. म्हणजे आता सध्या तरी कुठे अपील केलेलं नाही अजून केलं म्हणजे एरंजाळ मधला हा कुटुंब कलह आता गाव गुंडांपर्यंत येऊन पोहोचलाय असं अरुण मुसळे म्हणतायत. आता ते गावगुंड नेमके कोण हे अरुण मुसळे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पण अशा पद्धतीने फेरफार क्रमांक आणि त्यामध्ये अशा पद्धतीने बदल करून प्रांताधिकाऱ्यांना हाताशी धरून जर अशा पद्धतीने या लोकांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न असेल तुम्हाला नेमकं काय वाटतं? खरं तर पांडुरंगी तुम्हाला हा प्रश्न असेल कारण 1943 सालाच्या आधीपासूनची जमीन वडिलोपार्जित जमीन आज त्या जमिनीची कोट्यवधी किंमत आहे आणि ती तुमच्या डोळ्यात देखत तुम्हाला भेटणार नाही असं तुमच्या समोर जर आलं तुमचं मत काय असतं? पुढचे प्रयत्न चालू असतात. बरं मग याच्याकडे कुठेतरी शासनाकडे आणखी काही अपील करणार आहात कोर्टात वगैरे? प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या विरोधात कुठे अपील? हा 47 नंबर हा कोणाचा कलेक्टरचा प्रांताचे अपर जिल्हाधिकारी यांनी सगळा हा निर्णय दिलेला आहे. हे अपील ह्यांनी दिलेला निर्णय रद्द करतो मी कुणी कलेक्टरने दिला. 2020ला म्हणजे रद्दबातल ठरवला हा सर्व फेरफार क्रमांक आणि त्याच्यानंतर 2022ला अप्पर जिल्हाधिकारी ठाणे यांनी या ठिकाणी एक निर्देश दिला की हा जो निर्णय या प्रांताधिकाऱ्यांनी दिला होता हा रद्दबातल ठरवला. म्हणजे आता म्हणजे जे तुम्ही भूमिहीन होणार होतात आता ती भूमिहीनची आता परिस्थिती नाहीये. आता सध्या या दाव्यानुसार काय परिस्थिती? ह्यानंतर मग त्यांनी एक अपील केलं कुठं असेच अपील कोकण बोर्ड अपील केलं 2022च्या नंतर. म्हणजे हा निर्णय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला त्याच्यानंतर पुन्हा एकदा जे आता मारुती मुसळे आहेत त्यांचे वंशज किंवा त्यांचे वारसदार त्यांनी हा मुद्दा पुन्हा एकदा कोकण भवनात नेलाय. पुढे कोकण भवनात जेव्हा निकाल चालू असताना आता त्याचा निकाल केला तो त्यांनी काय केलं कोकण भवनाने आमचं अपील म्हणजे कलेक्टरने दिलेलं अपील रद्दबातल करून याने प्रांतांनी दिलेला आदेश तो कायम ठेवून असा आदेश दिला. बरोबर म्हणजे 2020 साली प्रांतांनी जो निर्णय दिला खरं तर बदलापूरकर ही गोष्ट तुम्हाला समजून सांगतोय मी. फेरफार क्रमांक तुम्हाला दिसतोय आणि हा 2020चा प्रांताधिकाऱ्यांचा निर्णय आहे. यामध्ये स्पष्ट असं नमूद केलं गेलं आहे की जी जमीन आहे जो फेरफार क्रमांक आहे
त्याच्यातून यांना पूर्णपणे वगळण्यात यावं किंवा जे काही त्यांचं आहे यांना पूर्णपणे या निर्देशानुसार जर आपण म्हटलं तरी भूमिहीन झालेले आहेत. पण 2022ला अप्पर जिल्हाधिकारी ठाणे यांनी एक निर्देश दिला की प्रांताधिकारी यांचा निर्णय हा चुकीचा आहे. फेरफार क्रमांक जो आहे तो मुसळे यांचाच आहे आणि तो त्यांच्याकडेच राहावा असा तो निर्देश होता. त्यानुसार खरं तर यांना समाधान व्यक्त त्यांनी त्यावेळेस केलं. पण परिस्थिती अशी झाली की पुन्हा एकदा मारुती मुसळे यांचे जे वारसदार आहेत त्यांनी कोकण भवनला अपील केलं आणि कोकण भवनला अपील केल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा एक खरं तर खडा जंगीच म्हणायला पाहिजे. कारण तुम्ही या ठिकाणी बघू शकता की 2 कागद माझ्या हातात आहे. हा एक प्रांताधिकाऱ्यांचा 2020चा निर्णय आणि हा आहे 2022चाच निर्णय. आणि जसं की मी मगाशी दाखवलं की हा सुद्धा 2022चा 2022चा हा निर्देश होता अप्पर जिल्हाधिकारी ठाणे यांचा. त्यांनी सांगितलं होतं की जमीन यांच्याचकडे राहील किंवा फेरफार क्रमांक यांच्याकडे राहील. पण कोकण भवन निर्देश देतं की नाही, 2020 मध्ये प्रांताधिकाऱ्यांनी मारुती मुसळे यांचे जे वंशज आहेत त्यांच्या बाजूने जो निर्णय दिलेला आहे, निर्देश दिलेला आहे तो कायम राहील. कलेक्टर यांचा निर्णय त्यांनी खोडून काढला. मग पुढे आता काही अपील तुम्ही केलंय? करणार सर तुम्हाला अजून मी सांगू शकतो, जमीन आता त्यांच्याकडे काहीच पुरावा नाही. आता आमच्याकडे रिलायन्सची लाईन दिली म्हणजे आमच्या जमिनीत त्याचा मोबदला सगळं आम्हाला मिळालं. म्हणजे ते पूर्ण पैसे वडिलांच्या नावाचे जागा जर तुमची तर तुम्हाला मोबदला भेटला. आणि दुसरी गोष्ट 108/9 मध्ये एक बारवेडामध्ये लाईन गेली याची पोलची लाईटची, त्याचा पण मोबदला आम्हालाच मिळाला. आणि आमचं 108 मोबदला त्याच्या अगोदरचे अगोदर आणि 108च्या बाजूला जेवढे जमीन धारक आहेत त्यांच्या जमिनीचे काही आर्थिक व्यवहार झाले असतील, जेव्हा ते जमीन मोजणीचा सरकारी नोटीस असते ती फक्त आमच्या वडिलांच्या नावावरती आली होती. त्याच्यामध्ये मारुती मुसळेचं हे नव्हतं. मग ती जमीन आमचीच झाली ना. एवढे आमच्याकडे प्रूफ असताना सुद्धा आम्हाला भूमिहीन केलं, हेच मोठं नवल आम्हाला वाटलं. नाही म्हणजे खरं तर वस्तुस्थिती जर आपण बघितली तर सगळे पुरावे यांच्याच बाजूने. खरं तर ज्या जागेतून रिलायन्सची लाईन गेली त्या रिलायन्सच्या लाईनचा जो मोबदला भेटायला पाहिजे होता त्या जागेचा मूळ मालक म्हणून तो अरुणजी मुसळे यांच्या कुटुंबाला म्हणजे पांडुरंग मुसळे यांनाच भेटलेला आहे. त्याच्यानंतर बारविड्यामध्ये पोल म्हणजे इलेक्ट्रिक पोलची जी लाईन गेली त्याचा सुद्धा मोबदला यांनाच मिळालेला आहे. अग्रीमेंट असं असताना सुद्धा कोकण भवन हा निर्णय देतं. याच्या मागे काहीतरी साठवलोट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं तर अरुण मुसळे हे सुद्धा नगरपालिकेचे कर्मचारी, त्यांचे बंधू हे एसटी डेपोचे संचालक होते. खरं तर पांडुरंगजी मुसळे जे यांचे दोघांचे वडील आहेत हे कोर्टात होते. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुसळे कुटुंबियांना कुठेतरी दावणीला पकडण्याचा प्रयत्न एरंजामध्ये सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुढची भूमिका काय? पुढची भूमिका आता आम्ही अपीलला जाणार आहे. पहिली गोष्ट आम्हाला एकच दुःख वाटतंय, आमच्याकडे एवढे प्रूफ असतात त्यांच्याकडे काहीच प्रूफ नाही का बाबा ही जमीन माझी आहे ती जमीन माझी आहे, तरी पण ठीक. आणि पहिली गोष्ट चला आमचं एक बाबा चला तुम्हाला जमीन वाटण्या मान्य नाही तर आम्ही परत काय झाले. पण त्याच्यामध्ये ते 2 का 3 सर्वे नंबर त्यांनी विकलेले आहेत. त्यांनी मग आता विकलेले त्यांनी पूर्वीच त्याचे आजोबा असताना म्हणजे भाजन मुसळे मारुती मुसळे आहेत असताना ते विकलेले होते. पण ते 4 भावाच्या नावावरती होते. पण नंतर मग ज्यांच्या ताब्यात होते ते आमच्याकडे आले का बाबा ही जमीन आमच्याकडे आम्ही विकलेली तर आम्हाला तुम्ही नावा करून द्या. माझ्या वडिलांनी एकदम समस्येपणे भूमिका घेऊन आमच्याच गावातल्या लोकांकडे ती होती त्यांच्या नाव करून दिली आणि ती खरी जमीन मारुती मुसळेची होती. आणि आतापर्यंत आम्ही कुठलीही जमीन विकलेली नाही. म्हणजे जी माझ्या वडिलांच्या नावावरती अजूनपर्यंत कुठलीही आम्ही जमीन विकलेली नाही. कारण का आम्ही जमीन विकून आम्ही त्या जीवावर माझ्याकडे हे नाही. आम्हाला जमीन मी शेतकरी जमीन कशी आपल्याकडे राहिली हेच आपण बघतो. पण असं हे असे निर्णय बघून आम्ही पूर्ण हवालदिल झालेले आहेत. आमच्या विरुद्ध निर्णय देऊन आम्हाला पूर्ण म्हणजे भूमिहीन करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो कुठे थांबवावा त्यासाठी आम्ही तुमची मदत घेत आहे. खरं तर जेव्हा अरुणजी मुसळे यांनी आम्हाला संपर्क साधला त्यावेळेस जागेचं हे प्रकरण किती आता नव्याने वळण घेते तुम्ही बघा. खरं तर मारुती मुसळे हे जिवंत असताना किंवा हयात असताना आपण कायदेशीर भाषेत बोलूयात, हयात असताना त्यांनी हे लिहून दिलेलं आहे. एक स्टॅम्प पेपर बघा तुम्ही, 3 रुपयाचा स्टॅम्प पेपर आहे हा. त्या काळात 82 साली म्हणजे त्यावेळेस या स्टॅम्प पेपरला एक महत्व वेगळं होतं. जसं आज 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर असतो तसं त्यावेळेस हा स्टॅम्प पेपर असावा. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 1982 सालमध्ये जे आता हरिश्चंद्र मुसळे आहेत त्यांनी सुद्धा याच्यावर सही केलेली आहे. आणि असं असताना सुद्धा आज त्याच जागेवरचा मुसळे कुटुंबियांचा म्हणजे पांडुरंग मुसळे आणि अरुण मुसळे असतील किंवा मग त्यांचे भाऊ बंधू असतील या सगळ्यांचा हक्क आता हे काय नाव त्यांचं हरिश्चंद्र मुसळे नाकारताना दिसत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही बघू शकता की प्रांताधिकारी असेल किंवा कोकण भवन असेल यांना निर्णय दिला कसा
कारण या निर्णयाला अनेक छटा असू शकतात. कारण अप्पर जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी यांचा निर्णय रद्दबातल ठरवला. तो कोणत्या आधारावर ठरवला तर त्याची 4-5 कारण मीमांसा आपण जर करायचं ठरवलं तर ते कारण अशी सांगता येतील. पहिल्यांदा यांच्या जमिनीचे त्यांनी सातबारे बघितले. दुसऱ्यांदा यांच्या जमिनीतून जी रिलायन्सची लाईन गेली त्याचा मोबदला पूर्णतः सातबारा यांच्याकडे असल्यामुळे यांना भेटला. तिसरी गोष्ट, विद्युत पोलची जी एक लाईन बारवी डॅमच्या परिसरातून या ठिकाणून गेली आहे त्याचा सुद्धा मोबदला पांडुरंग मुसळे यांनाच भेटलेला आहे. जर जागा यांची आहे, मोबदला यांना भेटतोय, तर मग या जागेवरचा निर्णय नाकारण्याचा, या जागेवरचा हक्क नाकारण्याचा अधिकार कोकण भवनला दिला कोणी, हा सुद्धा प्रश्न आता विचारावा लागेल. आपण सुद्धा कोकण भवनला जाऊन या सगळ्या प्रकरणाची कारणमीमांसा करणार आहोत. नेमका या निर्णयाच्या मागे कोकण भवनची काय भूमिका आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. कोणत्या आधारे आणि कोणत्या पुराव्यांच्या तपासणीनिशी त्यांनी हा निर्णय दिला हे सुद्धा आपण त्यांना विचारूया. 1 ते 2 दिवसामध्ये आपण पुढची भूमिका घेऊन यांच्या समवेत कोकण भवनला जाऊन त्या ठिकाणी नेमकं काय चाललंय हे सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूयात. आणि कोकण भवनच्या जर कोणत्याही अधिकाऱ्यांनी यामध्ये साठवलोट करण्याची भूमिका घेतलेली असेल तर तुमची भूमिका काय असेल, तुम्ही त्यांच्यासाठी काय सांगा? सर आता कसं माहिती का, शेवटला ती एक प्रकारची न्यायदेवता आहे. बरोबर. जो न्याय दिला आम्हाला मान्य नाही, पण जो दिला ते कुठलाही निर्णय असो तो आम्हाला तर मान्य करणं आहे. त्याच्या आगे जाऊन म्हणजे पुढे जाऊन कुठंतरी बाबा आम्हाला ही जमीन आमची राहावं त्यासाठी आम्ही आता प्रयत्न करणार आहे पुढं. कोर्टाची आता तयारी सुरू झाली. कोर्टाची तयारी आम्ही सुरू केली. आम्ही सगळे पेपर वगैरे जमा केले आहेत. पण पहिली गोष्ट आम्हाला एकच नवलं वाटते, त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नसताना, काही पुरावा नाही त्यांच्याकडे, का 108चा 9 माझ्याकडे म्हणून. नाही, पण मुसळेजी मला अजून एक प्रश्न विचारायचा खरं तर, अजूनही काही गावकी किंवा भावकी संपलेली नाही, तुम्ही काय आवाहन कराल त्यांना? आता बघा, हे पहिली गोष्ट आहे ना, आम्ही जेव्हा त्यांना आवाहन केलं होतं बाबा, आम्ही त्यांना बसवलो होतो भाऊबंद बरं चला, आम्ही 1982 साली त्यांना आम्हाला काहीतरी वडले काहीतरी त्यांना 50 ते 60 लाख हजार रुपये दिले होते. त्या व्हॅल्युएशन प्रमाणे विचार करा, ती आता जर त्याचं व्हॅल्युएशन आता काढलं ते करोडमध्ये जाऊ शकतं. त्या काळात ते पैशाला किती व्हॅल्यू होतं, त्या काळात एवढे ते पैसे दिले होते. आणि आता परत ते तो 108चा 9 विक्री करून त्यांनी त्याचा मोबदला घेतला असं आम्हाला समजलेलं आहे. पहिली गोष्ट आमच्याकडे आता सामंजस्याची भूमिका नाहीच आहे. आता काय करणार आम्ही, ते त्यांची भूमिका एकदम येत नाही ना, ते डायरेक्ट बोलतात, नाही बोलतात हा आमचा आहे आम्हाला देऊन टाका म्हणून. असं थोडं आता गावगुंड जे आहेत ना तेच आमच्याशी करतात, ते बोलतात आमच्याशी. नेमका संबंध काय ते ना काही काहीतरी लिहून दिलं असेल, त्यांचे पैसे दिले असेल याचा. कारण का आम्हाला पूर्ण असं वाटतं त्यांची नसल्यामुळं त्यांना हे लोक ही जमीन आमची आम्हाला माहिती आहे, पण त्यांची जमीन नसताना ह्या गावगुंडाने त्याला प्रोत्साहन देऊन आम्ही सगळं बघतो, तुम्ही काय बोलू नका. खरं तर कोट्यवधींची जमीन असून सुद्धा एक कणही त्यांनी त्या जमिनीचा विकला नाही असे पांडुरंग मुसळे होते. पण आता यांच्या या सगळ्या जमिनीवरती एरंजार मधील काही लोकांची नजर पडलेली आहे, वक्रदृष्टी पडलेली असं म्हणूया, वक्रदृष्टी पडलेली. आता कोट्यवधींची ही जमीन असून आता नेमकं हे प्रकरण काय वळण घेतं, कोकण भवनला सुद्धा आपण जाणारच आहोत. तिथेही अधिकाऱ्यांशी बोलून नेमकं या निर्णयामागची त्यांची भूमिका काय हे सुद्धा विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत. कॅमेरा पर्सन विश्वदीप गायकवाड सह आदर्श ताळे, ठळक वार्ता, बदलापूर पश्चिम.